2 दिवसांचा अल्टिमेटम दानवेंकडून तोडून काढला. खोतकरांची पुढची चाल काय? जालन्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना भाजप युतीच्या तिढा सुटण्याऐवजी अधिकच घट्ट होत असताना आमदार अर्जुन खोतकरांनी थेट भाजपाला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि शहर विकास आघाडीचा घाट घातला. कार्यकर्त्यांमध्ये हालचाल वाढली, स्वतंत्र लढतीची चर्चा रंगली आणि जालन्यात नवे राजकीय समीकरण आकाराला येणार अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच अचानक भाजपाचे सर्वात वजनदार नेते रावसाहेब दानवे मैदानात उतरले. एक पत्र घेऊन युती होणार नाही असा थेट टोला लगावत दानवेंनी खोतकरांच्या अल्टिमेटमला छेद दिला आणि भाजपाची बाजू ठामपणे मांडली. महापौर पदाची घाई, 2 दिवसांचा दबाव, आघाडीची धमकी या सगळ्यांवर दानवेंनी कानपिचकी देत युती ही भावना नव्हे तर गणित असते हे ठसवून सांगितले. आजच शिवसेनेला सविस्तर प्रस्ताव पाठवणार असून 2 दिवसात युतीचा निर्णय होईल असा दावा करत दानवेंनी चेंडू थेट खोतकरांच्या कोर्टात टाकलाय. आता प्रश्न एकच, खोतकर माघार घेणार की जालन्यात राजकीय स्फोट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नेमकं काय शिस्त आहे जालन्याच्या राजकारणात तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आगळे आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप युतीचे गणित दिवसेंदिवस गुंतागुंतीचेच होत असतानाच अखेर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे थेट मैदानात उतरले आहेत. आमदार अर्जुन खोतकर यांनी 2 दिवसांचा अल्टिमेटम देत शहर विकास आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर भाजपाकडून येणारा प्रतिसाद काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या पार्श्वभूमीवर दानवेंची एंट्री ही केवळ राजकीय हस्तक्षेप नसून खोतकरांच्या आक्रमक भूमिकेला दिलेले थेट उत्तर मानले जात आहे. भाजपाच्या अंतर्गत बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी युती चर्चाबाबत भूमिका स्पष्ट करताना खोतकरांच्या अल्टिमेटमवर स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. एक पत्र देऊन युती होत नसते असा थेट टोला लगावत दानवेंनी सांगितलं की महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांसाठी महिनाभर आधी कुठे युती जाहीर झाल्याचे एकही उदाहरण नाही. युती होण्याआधीच महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणे किंवा 2 दिवसाचा दबाव टाकणे हे राजकीय शहाणपणाचे लक्षण नसल्याचे संकेत त्यांनी दिले. युती म्हणजे केवळ भावना नव्हे तर ती एक सखोल राजकीय प्रक्रिया आहे. कोणत्या प्रभागात कोण उमेदवार द्यायचा, त्याची निवडून येण्याची क्षमता किती आहे, कोणते प्रभाग शिवसेनेला, कोणते प्रभाग भाजपाला आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला किती जागा द्यायच्या यासारख्या अनेक मुद्द्यांवर आधी पक्षांतर्गत चर्चा करावी लागते असे दानवेंनी स्पष्ट केले. दानवेंनी हेही ठामपणे सांगितले की भाजपाने ही सर्व अंतर्गत तयारी पूर्ण केली असून आजच शिवसेनेकडे सविस्तर आणि परिपूर्ण प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या युतीत RPIला सोबत घ्यावे लागणार असल्याचा निर्णय घेताना सर्व घटकांचा विचार करावा लागतो, त्यामुळे घाई करणे योग्य नाही असेही त्यांनी सूचित केले. अर्जुन खोतकर यांनी भाजपाकडे कोणताही सविस्तर प्रस्ताव पाठवलेला नसून फक्त आणि फक्त एक पत्र दिले होते असा दावा करत दानवेंनी खोतकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. युतीसाठी प्रस्तावांची देवाणघेवाण गरजेची असते. केवळ अल्टिमेटम देऊन किंवा सार्वजनिक दबाव निर्माण करून निर्णय होत नाहीत असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. महापालिकेत महायुती व्हावी हीच भाजपाची इच्छा असल्याचे दानवेंनी पुन्हा अधोरेखित केले. भाजपाच्या महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्या मार्फत शिवसेनेला प्रस्ताव पाठवला जाईल आणि शिवसेनेचा प्रतिसाद आल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून 2 दिवसात युतीचे अंतिम निर्णय घेतील असा ठाम दावा दानवे यांनी केला. विशेष म्हणजे याआधी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित केलेले मुद्देही दानवेंनी पुन्हा समोर आणले, ज्यातून भाजपा घाईघाईत कोणताही राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे भाजप युतीबाबत गंभीर नाही, त्यांनी युती करण्यात रस दाखवला नाही असा आरोप करत अर्जुन खोतकर यांनी शहर विकास आघाडी उभारण्याचा घाट घातला होता. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आता त्यांना रोखणे शक्य नसल्याचे संकेतही खोतकरांकडून दिले जात होते. मात्र दानवेंच्या हस्तक्षेपानंतर राजकीय चित्र पुन्हा बदललेले आहे. आता खोतकर पुढे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. ते भाजपाकडून येणाऱ्या प्रस्तावाची वाट पाहतात की आघाडीची भूमिका कायम ठेवतात यावर जालन्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. एकीकडे भाजपाची संघटनात्मक ताकद आणि दानवेंचा अनुभव, तर दुसरीकडे शिवसेनेची स्थानिक पकड आणि खोतकरांची आक्रमक रणनीती. यामुळे जालना महानगरपालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई न राहता दोन्ही पक्षाच्या
राजकीय प्रतिष्ठेची परीक्षा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील 2 दिवसात होणारा निर्णय जालन्याच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.